नमस्कार. मी संध्या भावे. आज मी तुम्हाला रामायणाचा 7वा भाग सांगणार आहे. सुरू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा मोरयाची, कथा कार्तिकेची, कथा कौरव पांडवांची, कथा माधवाची. समस्तामध्ये गोड कथा असे ही या राघवाची. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. आपण मागच्या भागामध्ये पाहिलंय की रामाची आणि हनुमंताची भेट झालेली आहे. आणि रामाची आणि हनुमंताची भेट झाल्यानंतर हनुमंतने लगेच रामाचं दास्यत्व प्रकट करलेलं आहे. ते दोघांचाही जणू काही जन्मोजन्मीचं नातं आहे, जसे ते एकमेकाशी एकरूप होऊन गेलेले आहेत. आणि अशा हनुमंतांनी मग काय केलं, रामायणाची सगळी चौकशी केली आहे आणि मग त्यांना आदराने वरती घेऊन चाललेत सुग्रीवाकडे. आणि सुग्रीवापाशी आल्यानंतर सुग्रीवाची आणि रामांची भेट होती आहे. रामाचे दोघंही एकमेकाबद्दल सांगतात आहेत. दोघंही खरं तसं पाहायला गेलं तर समदुःखी आहेत. त्या दोघांचीही स्थिती सारखीच आहे. दोघांच्याही पत्नींचं हरण झालेलं आहे. रामाची पत्नी सीता हिला रावणाने पळवून नेलेलं आहे, तर सुग्रीवाची पत्नी हा त्याचाच भाऊ वाली यांनी स्वतः जवळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याला राज्याच्या बाहेर हाकलून दिलेला आहे. अशा प्रकारे ह्या दोघांची एक परिस्थिती सारखीच असल्या कारणाने त्यांनी दोघांनी आता ठरवलं आहे की आपण एकमेकाला काय करायचे, मदत करायची आहे. मग ते काय करतात, आपण त्यांच्यामध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण करायचं म्हणून ते मैत्रीची शपथ घेतात. आणि ती शपथ कशी घेतात, तर ती अग्निसाक्ष घेतात. कारण अग्निसाक्ष जी गोष्ट केलेली असते ती चिरकाल टिकत असते, म्हणून त्यांनी अग्नीच्या समोर शपथ घेतली आहे. आपण सुद्धा विवाहाचं वचन घेतो, सप्तपदी करतो, ते अग्नीला साक्ष ठेवून केलेले असते. कारण ते नातं जे आहे ते चिरकाल टिकावं यासाठी ते अग्नीला साक्ष करून ठेवलेलं असतं. त्याचप्रमाणे ह्या सुग्रीवाने आणि रामरायाने सुद्धा त्या अग्नीला साक्ष ठेवून त्यांनी आपल्या मैत्रीची शपथ घेतली आहे. आणि मग हा सांगतो की वाली जो आहे, वाली आणि सुग्रीव हे दोघंही जुळे भाऊ आहेत, एकसारखे दिसणारे भाऊ आहेत. आणि हे वाली खूप खूप पराक्रमी आहे, योद्धा आहे. आणि त्याच्या पराक्रमाचं काय सांगायचं वर्णन, सगळे लोक त्यांनी रावणाला सुद्धा त्याचा काय केलेला आहे, पराभव केलेला आहे. एकदा रावण हा वाली समुद्राच्या किनाऱ्याला असा फिरत होता, तेव्हा रावण त्याच्या पाठीमागून गेला आणि त्याला असं त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला होता. रावण आपण पाहिला, रावण किती बलाढ्य आहे, पराक्रमी आहे, शूर आहे, योद्धा आहे, हे सगळे लक्षण आपण पाहिलेले. असा हा रावण गेल्यानंतर जेव्हा लालीच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पाठीमागून त्याला असं गच्च आपल्या ह्याच्यामध्ये हातात काकोटीत धरले आणि त्याला स्वतः गोल 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 गरगर फिरून त्याला फेकून दिलेलं आहे. इतका पराक्रमी हा वाली आहे. म्हणजे रावणाचा वध दोघा तिघांनीच केलेला आहे. एक तर वालीने केलाय, दुसरा बलीने केलाय आणि तिसरा हा एक सहस्रार्जुन राजा नावाचा राजा होता. त्या राजाने ह्या रावणाचा वध केलेला, हे वध नाही पराभव केलेला आहे. असा हा महाबलाढ्य रावणाचा पराभव करणारा हा वाली आहे. मग ह्या वालीमध्ये आणि सुग्रीवामध्ये असं वैमनस्य का बरं निर्माण झालंय, हे दोघंही भाऊ असताना. एकदा काय होतं, त्या राज्या किष्किंधा नगरीमध्ये हे सगळे राहत असतात. आणि ह्या किष्किंधा नगरीमध्ये एक राक्षस तिथे येतो आणि हा राक्षसही खूप बलाढ्य असतो. आणि त्याचं आणि वालीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्ध होतं. आणि हे युद्ध झाल्यानंतर काय होतं, तो
खूप 5 दिवस 6 दिवस 7 दिवस हे युद्ध चाललेलं असतं. आणि हे युद्ध करता करता हे दोघ जण एका गुहेमध्ये जातात. आणि गुहेमध्ये गेल्यानंतर ते दोघंही आतमध्ये जातात. आणि आत गेल्यानंतर ह्या गुहेच्या तोंडाशी ह्या सुग्रीवाला थांबायला सांगतो वाली. आणि सांगतो की मी आत युद्धाला चाललेला आहे, युद्ध करतोय, तू महिनाभर वाट पहा. जर मी महिनाभरामध्ये परत आलो नाही तर मी मृत झालोय, हरलोय असं तू समज आणि तू राज्यावर बैस. आणि त्याप्रमाणे ते काय करतात, त्या युद्धाला दोघंही आत 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 जातात. आणि काही दिवसच होतात. आणि काही दिवस झाल्यानंतर त्या गुहेतून रक्ताचे पाट सगळे बाहेर यायला लागतात. आणि हे रक्ताचे पाट बाहेर यायला लागल्यानंतर सुग्रीवाला वाटतं की इथं खूप मोठं युद्ध झालेलं आहे आणि खूप हानी झालेली आहे आणि आपला भाऊ जो आहे ते या युद्धामध्ये मरण पावलेला आहे असं त्याला वाटतं. आणि मग आता जो राक्षस आहे तो परत या गुहेच्या बाहेर येऊ नये म्हणून तो काय करतो, मोठी शिला आणि मोठी दगड घेतो आणि त्या गुहेच्या तोंडापाशी लावून ठेवतो, जेणेकरून त्या राक्षसाला परत येता येऊ नये असं म्हणून ठेवल्यानंतर तिथं ठेवल्यावर पण होतं काय, उलटच होतं. तर तिथं राक्षस हा मरण पावलेला असतो आणि वाली जिवंत असतो. आणि तो राक्षस मरण पावल्यानंतर वाली जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तर त्याला काही बाहेरच येता येत नाही, कारण त्या शिला लावलेली असते, गुहेच्या तोंडाशी दगड लावलेला असतो. आणि मग त्याला प्रश्न, तो खूप प्रयत्न करतो तो त्याला बाहेर येत नाही. तोपर्यंत हा सुग्रीव काय करतो, आता आपला भाऊ तर मृत पावला आहे म्हणून तो स्वतः राज्याभिषेक करतो आणि किष्किंधा नगरीचा तो राजा होतो. आणि इकडे वाली खूप प्रयत्नाने खूप कष्टाने ती शिला आहे, ती मोठा दगड आहे, तो बाजूला काढतो आणि बाहेर येतो. यात बराच कालावधी गेलेला असतो. आणि बाहेर येतो तर पाहतो तर हा सुग्रीव काय झाले असतो, राजा झालेला असतो. आणि त्यामुळं त्याला खूप चीड येते, त्याला खूप राग येतो. त्याला वाटतं मुद्दामच याने मी बाहेर येऊ नये म्हणून काय केलेलं त्यांनी ह्याला हा दगड लावून ठेवलेला आहे. म्हणजे गैरसमज कसे असतात तसा यांच्यामध्ये गैरसमज झालेला आहे. आणि तो झाल्यामुळं तो काय करतो, सुग्रीवाशी युद्ध करतो, सुग्रीवाला खूप त्याला पराभूत करतो आणि त्याला या नगरीच्या बाहेर हाकलून देतो. पण हाकलून दिल्यानंतर त्याची जी पत्नी असते ती रुमा नावाची, तिला मात्र काय करतो, तो जवळच ठेवतो. तिला काही त्या सुग्रीवाच्या बरोबर पाठवत नाही. आणि ह्याच त्याला लांब लांब आपण पाहिलं ऋष्यशृंग पर्वताच्या तिथे त्याला पाठवून दिलेलं असतं. आणि अशा प्रकारे ह्या वालीनी ह्या सुग्रीवाला राज्याच्या बाहेर पाठवून दिलेलं असतं. आणि त्याची इतकी दहशत असते की तो परत वालीशी इतका घाबरलेला असतो की तो वालीकडे जाण्याचं नावही घेत नाही. आणि त्यामुळे तो कोणीही आलेला असेल पर्वतावर, त्याला वाटतं कोणीतरी वालीनी आपल्याला पाठवलेलं आहे, आपल्याला मारायला पाठवलेलं आहे किंवा आपला वध करायला पाठवलेलं आहे म्हणून तो सगळी चौकशी केल्याशिवाय कोणाला वरती पण घेत नसतो. अशी ही त्याची कथा असते. तेव्हा रामरायांना ही सगळी जेव्हा कथा सांगितली जाते तेव्हा रामराया म्हणतात, तू काही घाबरू नकोस, मी त्याचा बंदोबस्त करतो, आपण प्रयत्न करूया. तेव्हा रामराया सांगतात, तू एवढं काही सोपं समजू नको, वाली इतका सहजासहजी पराभूत होणारा नाही, तू इतका म्हणजे त्याला हलक्यात घेऊ नकोस. राम म्हणतो, तू काहीही काळजी करू नको, मी माझ्या परीने सगळ्या प्रकारे प्रयत्न करील. आणि असं सांगितल्यानंतर ते एके दिवशी सांगतात, जा म्हणे तू त्या वालीला युद्धाला काय कर, आमंत्रित कर. तो तू नक्की मला मदत करणार आहे, कारण त्याला माहित आहे की वाली केवढा पराक्रम आहे, त्याच्या पुढे आपला काही पाड लागणार नाही. तो म्हणला, काहीही काळजी करू नको, तू तिथं जा, फक्त त्याला युद्धाला काय कर, तू आमंत्रित कर. आणि असं म्हटल्यानंतर हा सुग्रीव आहे तो वालीकडे जातो आणि युद्धाला आवाहन देतो. वालीलाही आश्चर्य वाटतं, हा एवढा भयभीत होऊन पळून गेलेला हा सुग्रीव परत आपल्याला कसं काय आवाहन देतोय. पण तो परत येतो आणि राम तिथे उभेच असतात आणि त्यांचं घनघोर युद्ध होतं.
आणि हा सुग्रीवाला सपाटून मारतो, चांगला भरपूर मार देतो. आणि मार दिल्यानंतर हा परत सुग्रीव आपल्या रामाकडे येतो आणि रामाला म्हणतो, काय रे म्हणे, तू नुसता पाहत उभा राहिला, मी तू सांगितलं म्हणून मी युद्धाला गेलो म्हणे, पण तू तर काहीच केलं नाहीये. अशी मैत्री असते का म्हणे, अशी मैत्री निभावायची असते का, तुम्हाला काहीच मदत केली नाही, उलट मी जाऊन इथं पार मार खाऊन आलोय म्हणे तू. तेव्हा रामराय म्हणतात, हो बरोबर आहे म्हणे, पण मी काय करणार म्हणे, तुम्ही दोघं भावंडे इतकी सारखी दिसत होती की मी तुम्हाला कसं काय ओळखणार. मी जर बाण मारला तो चुकून जर तुला लागला तर मित्राचा वध केल्याचं पाप माझ्या माथी लागलं असेल. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत होतो वालीचा, पण प्रत्येक वेळेस माझा हात मागे येत होता. त्यामुळे मी काही तुझा तिथं वध काय वालीला काही मी मारू शकलो नाही, तुला काही मदत करू शकलो नाही. तर तेव्हा राम म्हणतात की आता तू परत उद्या जा, पण एक गोष्ट कर की तू काय कर, ह्या नागवेलीचा हार कर आणि तो तुझ्या गळ्यात घाल. तो तुझ्या गळ्यात घातल्यानंतर तू वाली आहे हे मला समजेल आणि मी बरोबर तू सुग्रीव आहे हे मला समजेल आणि मग मी वालीचा वध करेल. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात काही हरकत नाही म्हणतात. आणि मग दुसऱ्या दिवशी परत सुग्रीव हा वालीला युद्धाचं आवाहन देतो. तेव्हा सुद्धा वालीला वाटतं एवढा हा पराभूत होऊन गेलेला आहे, आज कसं काय परत येतोय. त्याच्या मनात जरा शंका येते. त्याच वेळेस वालीची पत्नी जी तारा असते ती सुद्धा वालीला सावध करते, याच्यात काहीतरी घोटाळा आहे, याच्यात काहीतरी धोका आहे, तुम्ही युद्धाला जाऊ नका, काहीतरी कारण सांगून हे युद्ध टाळा. आपण पहा म्हणतो बायकांना नेहमी एक चांगली अशी बुद्धी दिलेली असते, त्यांना ह्या परिस्थितीचा अंदाज येत असतो, त्या प्रत्येक वेळोपदी आपल्या पतीला सावध करण्याचा प्रयत्न करत असतात. तशी ही आपल्या वालीला पतीला सावध करते की तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊ नका, या फंदात पडू नका. पण वाली काही ऐकत नाही, तो ह्या युद्धाला जायला निघतो. आणि त्यावेळेस तिथे गेल्यानंतर त्यांनी मात्र घनघोर परत दोघांचं युद्ध होतं. आणि यावेळेस मात्र राम बरोबर आपल्या बाणाचा अचूक वेध घेतात आणि आपल्या वालीवरती बाण मारतात आणि वाली तिथे गतप्राण होतो. तेव्हा सुद्धा गतप्राण व्हायच्या आधी सुद्धा वाली रामाला विचारतो, बाबा तुझं तर माझं काहीच वैर नव्हतं, तुझा माझा काहीही संबंध नव्हता, तरी सुद्धा तू मला का बरं मारलेला आहेस. हे अधर्म आहे. तू जर म्हणतो मी धर्माने चालणार आहे तर तू हा माझ्यावरती बाण मारून तू जर मला मारण्याचा प्रयत्न करतो, हे तर अधर्माचे कृती आहे. ते रामराया म्हणतात, मी माझा मैत्रीचा धर्म पाळलेला आहे आणि कोणाचीही पत्नी त्याच्या परवानगीशिवाय स्वतःजवळ ठेवून घेणे हा मोठा अधर्मच आहे आणि हे अधर्माचं काम तू केल्या कारणाने मला हे कृत्य करावं लागलेलं आहे, असं तो रामराया वालीला सांगतात. आणि मग वाली आपले प्राण तिथे सोडतात. आणि वालीचा वध झाल्यानंतर सुग्रीवाला खूप आनंद होतो. मग त्याला सांगतात, तेव्हा वालीला सुग्रीव रामाला म्हणतात की आता हे जे राज्य आहे किष्किंधा नगरी ही तुम्ही जिंकलेली आहे, तुमच्या पराक्रमाने जिंकलेली आहे, तर तुम्हीच या राज्याचा स्वीकार करावा. तेव्हा रामराया म्हणतात, म्हणे मी असला कुठल्याही प्रकारचा योग म्हणजे मी राज्य वाढवण्यासाठी इथे आलेलं नाहीये, तर मी वनवासी आहे, माझा कुठलाही हा असा हेतू नाही. मी तुला मित्र म्हणून फक्त यामध्ये मदत केलेली आहे, त्यामुळे मी तुला मला हे राज्याचा कुठलाही लोभ नाहीये. मग त्याचा सुग्रीवाचा काय करतात, तिथे राज्याभिषेक केला जातो, त्याला राज्यपदावर बसवलं जातं. आणि त्याच वेळेस काय होतं तर मोठा पावसाळा सुरू झालेला असतो आणि पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे आता हे शोध कार्य आता थोडंसं थांबवायला पाहिजे असतं. पावसात कसं जाणार ना सगळेजण शोधायला. तेव्हा राम म्हणतात की आत्ताच तू म्हणे इतकी वर्ष पत्नीपासून दूर राहिलेला आहे,
राज्यापासून दूर आलेला आहे, तो आता काही दिवस राज्याचा उपभोग घे आणि त्यानंतर आपण काय करू, सीतेचा शोध घेण्यासाठी जाऊ. आणि असं म्हणल्यानंतर सुग्रीवालाही खूप आनंद होतो. मग तो 4 महिने तिथे छान आपल्या राज्यामध्ये राज्यकारभार करतो. आपल्या जे कौटुंबिक सुख असतं ते उपभोगत असतो. आणि इकडे रामराया मात्र 4 महिने संपण्याची प्रतीक्षा करत असतात. त्यांना आता सीतेचा शोध घ्यायचे वेध लागलेले असतात. आणि त्यानंतर पावसाळा हा संपतो आणि पावसाळा संपल्यानंतर ते म्हणतात की चला आता कार्याला लागावं. आणि तेपर्यंत हा सुग्रीव काय झालेला असतो, मस्त आपल्या राज्यामध्ये रममाण झालेला असतो. त्याला आता सगळ्याचा विसर पडलेला असतो. तेव्हा रामाला पण त्याच्या जीवाची उलघाल होते की आता आपण लवकरात लवकर सीतेचा शोध घ्यायला पाहिजे. सीताही तिथे व्याकुळ झाली असेल, तिलाही आता त्रास होत असेल या सगळ्या गोष्टीचा. आणि असं म्हटल्यानंतर ते तिथाला लक्ष्मणाला सांगतात, जा म्हणे त्या सुग्रीवाला विचार, आता संपलं की नाही म्हणे सुख उपभोग घेऊन, चला आता आपल्याला कामाला लागलं पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर लक्ष्मणाला खूप राग येतो. तो रागाने तो किष्किंधा नगरीकडे जातो. आणि त्याच वेळेस मध्ये त्याला हनुमंत भेटतो. हनुमंत हा चतुर असतो, हुशार असतो, बुद्धिमान असतो. आपण सगळे त्याचे गुण पाहिलेले आहेत. आणि मग त्याच्या लक्षात येतं, अरे हे, तो पटकन लक्ष्मणाला सांगतो, नाही नाही नाही, आता आमची सगळी तयारी झालेलीच आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आमच्याकडं कालच ठरलंय कसं जायचं काय जायचं, आपण 1-2 दिवसामध्ये आपण सीतेचा शोध घ्यायला निघणार आहोत असं तो सांगतो. आणि इकडे मात्र सुग्रीवाला जाऊन जागृत करतो की चल बाबा आता आपल्याला या कार्याला जायचं आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते सगळेजण उठतात आणि आता सीतेचा शोध घेण्यासाठी निघायचं असतं. आता सीतेचा शोध घ्यायचा आहे, मग काय करायचं असतं, तर सीतेचा शोध घेण्यासाठी तिथे 4 तुकड्या केल्या जातात. म्हणजे 4 लोकांचे 4 तुकड्या केल्या जातात. सैन्याच्या जशा तुकड्या असतात तशा यांच्या शोध पथक केले जातात. आणि 4ही दिशांना त्यांना पाठवला. तर सीता हे ब्रह्मांड त्याचं रावणाचं आहे. रावणाने सीतेला पळवले ही गोष्ट खरी आहे, पण सीतेला कुठं ठेवले हे आपल्याला थोडंच माहिती आहे. लंकेत ठेवले का लंकेच्या बाहेर कुठं ठेवले हे कोणालाच माहिती नाहीये. त्यामुळे त्या 4 तुकड्या केल्यानंतर 4ही दिशेनं सगळ्यांना पाठवलं जातं. बाकीचे लोक सगळे लगेच पटपट त्या दिशेला निघून सीतेचा शोध घ्यायला निघतात सुद्धा. पण हनुमंताला मात्र दक्षिणेकडे शोध घ्यायला पाठवायचं असतं. त्यावेळेस हनुमंत तयार होतो आणि हनुमंत म्हणतो, ती मग रामापाशी येतो, रामाशी लीन होतो, नमस्कार करतो, म्हणे मला देवीचा शोध घ्यायचा आहे, सीतामाईचा शोध घ्यायचा आहे, पण सीतामाई कशी आहे, मी तिला कसं काय ओळखणार एवढ्या स्त्रियामध्ये, इतर कोणालाही हा प्रश्न पडलेला नाहीये बघा. मग ते सांगतात, सीतेचं वर्णन करतात, ती गौरवर्णीय आहे, ती शालीन आहे, ती लीन आहे आणि ती मृदुभाषी आहे. पण एवढ्याने खरंच कळणार होतं की शालीन आहे, लीन आहे, अशा अनेक स्त्रिया असू शकतात ना, मग कसं काय मी तिला ओळखणार ही सीताच आहे म्हणून. मग रामराया सांगतात की जिच्या मुखामध्ये सतत रामाचं नाम आहे, जिच्या हृदयामध्ये सतत राम आहे, अशी जी स्त्री आहे ती सीता आहे. मग ही खूण मात्र हनुमंताला पटते. ते म्हणतात, बरं म्हणे, मी समजा तिला शोध घेतला तर तुमची आणि ती मी तुमच्याकडूनच आलेला हो, याची तिला कशी काय खात्री वाटणार. तुमच्याकडे काही एखादी अशी वस्तू आहे का की मी ती तिला दाखवल्यानंतर ती पटकन ओळखेल आणि ओळखल्यानंतर ती काय करेल, तिला खात्री पटेल की मी रामांकडून आलेलो आहे म्हणून. हे चतुर लोकांना पडलेले प्रश्न आहेत, बुद्धिमान लोकांना पडलेले प्रश्न आहेत. आणि मग रामराया म्हणतात, माझी जी अंगठी आहे ही तू घेऊन जा आणि ही अंगठी काय कर, तू ह्या सीतेमाईला दाखव, ती बरोबर ती ओळखेल आणि त्याला तिची खात्री पटेल की तू रामरायांकडून आलेला आहे, माझ्याकडून आलेला आहे म्हणून. असं म्हटल्यानंतर रामराया काय करतात, ती त्याची स्वतःची अंगठी काढतात आणि हनुमंताच्या हातामध्ये देतात आणि सांगतात, आता सगळीकडे जायचंय सीतेला शोध घ्यायला. आणि सीतेला शोध घेता ते पुढे जातात. तेव्हा तिथे एक निशाचर नावाचे ऋषी असतात. असे जरा
आणि ते तिथे रामाचा जप बसलेले आता श्रीराम जय जय राम, श्री रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता, असा या प्रकारचा रामाचा जप करत त्या ठिकाणी ते बसलेले असतात. आता त्यांना लक्ष्मणाला आश्चर्य वाटतं की हे म्हणे ही व्यक्ती रामाचं कसं काय जप करतेय, हिच्या मुखामध्ये रामाचं कसं काय नाव आहे. म्हणून ते काय करतात, त्या निशाचर ऋषींकडे ते स्वतः जातात. राम आणि लक्ष्मण सगळेच जातात तिथे आणि ते घेतल्यानंतर त्या निशाचर ऋषींना विचारतात, आपण कोण आहात असे विचार करतात. तेव्हा ते प्रतिप्रश्न विचारतात की आपण कोण आहात. तेव्हा म्हणतात, राम सांगतो की मी अयोध्येचा राजा दशरथ याचा पुत्र आहे आणि हा माझा भाऊ लक्ष्मण आहे. मग त्या निशाचर चक्राचे ते डोळे जरा विस्फारतात, चकाकतात आणि मग ते म्हणतात, मी सुद्धा जटायूचा भाऊ आहे. मी आता ज्याने जटायू, आपल्याला माहिती आहे, ज्याने सीतेला रावणाने पळून नेताना पाहिलेलं आहे आणि त्याच्याशी युद्ध केलेलं आहे आणि त्याने रामाला सांगितलेलं आहे की जटायूने हे रावणाने काय केलंय, तुझ्या सीतेला पळवलंय, हे ज्यांनी बातमी दिलेली आहे तो जटायू पक्ष, त्याचाच हा भाऊ आहे. तर म्हणतो की माझ्या भावाने मला निरोप दिलेला आहे की तू काय कर, यांना भेटून यांना सांग की सीता कुठं आहे ते सांग. आणि त्या निशाचर राक्षसाकडे एक दिव्य दृष्टी असते आणि त्या दिव्य दृष्टीमुळे त्याला कळत असतं की सीता ही लंकेमध्येच आहे. आता कळलेले की लीता ही लंकेमध्येच अशोकवनामध्ये तिला बंदिस्त करून ठेवलेलं आहे हे कळतं. आणि मग तो काय करतो, रामाला सांगतो की तुमची सीता ही अशोकवनामध्ये, लंकेमध्येच अशोकवनामध्ये रावणाने तिला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. म्हणजे आता पूर्णतः सीता कुठे आहे याचा पूर्ण काय झालेला आहे, ठाव ठिकाणा लागलेला आहे. आता आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे, ते म्हणजे लंकेत जायचं आहे आणि सीतामाईला भेटायचं आहे. आणि हे कार्य आता त्याला हनुमंतांना करायचं आहे. आता हे सगळं कळलंय, पण आता लंकेत जायचं कसं ना. लंकेत जायचं म्हणजे एवढा मोठा समुद्र आहे, तो समुद्र पार करून लंकेमध्ये जायचंय आणि लंकेत गेल्यानंतर कसं काय करायचं, हा समुद्र पार करायचा कसं काय, हा प्रश्न मात्र सगळ्यांकडे पडतो. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हनुमंताला प्रचंड प्रमाणात काय मिळाले, परमेश्वराकडून वरदान मिळालेले आहेत, वर मिळालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ह्याला हे समुद्र पार करण्याचं सुद्धा एक वर मिळालेलं आहे. आणि त्या वराचा पण आपल्याला माहिती आहे की हनुमंताला प्रत्येक गोष्टीची शक्ती ती जागृत करावी लागते. त्याचा जो वर आहे, त्याच्याकडे जे काही सुप्त गुण आहेत ते जागृत करावे लागत असतात. त्याप्रमाणे त्याला सांगितलं जातं की मग जांबुवंत काय करतो, त्या हनुमंताला सांगतो की तू हा समुद्र नक्की पार करू शकणार आहे, एवढी शक्ती, एवढी ताकद तुझ्यामध्ये आहे, तू हा समुद्र पोहून जाऊ शकणार आहेस. मग असं म्हणल्यानंतर हनुमंत म्हणतो, हो ठीक आहे, मी जायला तयार आहे. आणि तयार आहे म्हटल्यानंतर मग हनुमंत आता हा सागर पार पडून जाणार आहे. पण त्याचे वडील, हनुमंताचे वडील पवन, यांना मात्र काळजी पडायला लागली की आपला मुलगा काय करणार आहे, हा समुद्र पार करणार आहे. समुद्र पार करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. ही जर पार करणार आहे आणि त्याला रात्री जाता जाता त्याला जर भूक लागली, तहान लागली, तर तो काय करेल, समुद्राचं तर पाणी पिता येत नाहीये, खारं पाणी आहे. मग काय करेल, मग हा वायू त्याच्या मागे मागे एका हातात फळं, एका हातात पाणी, कुंभ पाण्याचं घेऊन त्याच्या मागे मागे जातात. आणि समुद्रातून हा हनुमंत आता समुद्र पार करायला निघालेला आहे. आणि जाता 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 त्याला एक मोठी मासोळी लागते आणि ही मासोळी काय करते, त्याला अडवते आणि त्याला म्हणते, तुला मी पुढे जाऊ देणार नाही आहे, तर तुला जर पुढे जायचं असेल तर काय करावं लागेल, तू माझ्या मुखातून जा आणि माझ्या शेपटीतून तू बाहेर पड.
आता हनुमंत विचार करतो, ही एवढी एवढीशी मासोळी, हिच्या मुखातून मी कसं काय जाणार? मग त्यावेळेस त्याचे वडील जे असतात पवन तेथे उभे असतात आणि मग ते त्यांना सांगतात की तू काही घाबरू नको, तुला अतिसूक्ष्म रूप धारण करता येतं, प्रत्येक गुणाची आठवण करून द्यायची आहे आणि तुला अतिसूक्ष्म रूप धारण करता येतं, तू सूक्ष्म रूप धारण कर आणि हिच्या मुखातून जाऊन त्याच्या शेपटीतून तू बाहेर पड असं सांगितल्यानंतर हनुमंत मग अतिसूक्ष्म रूप धारण करून तिच्या तोंडातून त्या आत जातात आणि मग शेपटीतून बाहेर पडतात आणि परत पुढे 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 समुद्र पार करत 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 ते पुढे जातात. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय होतं, ते समुद्र पार करत तिथे आल्यानंतर त्या समुद्राच्या लंकेपाशी हा हनुमंत येऊन आता पोहोचलेला आहे. आता दारामध्ये आलेला आहे लंकेच्या, पण लंकेच्या द्वारापाशी ती काय, तिथे एक लंकेशी नावाची राक्षसी असते. ती काय करत असते, तिथं पहारा करत असते आणि त्या पहारा करत असताना तिचं काय करायचं, आता ह्या लंकेशीला पार करून जायचंय. आणि मग त्यावेळेस ती रात्री काय करते, ती झोपलेली असताना, बेसावध असताना, आता काय असं विशाल मारुतीचं रूप घेऊन आज जाऊन काही अर्थ नाहीये ना. जर तुला शोध घ्यायचा आहे तर काय करायला पाहिजे, हळुवार पावलांनी जायला पाहिजे, कोणाला नकळत जायला पाहिजे. आपण काही परवानगी घेऊन चाललेलो नाही रावणाच्या लंकेमध्ये की रावणाला मी येतोय, मी सीतेचा शोध घेतोय, असं काही सांगायचं नाहीये. आपल्याला चुपचाप गपचूप काय करायचं, हा शोध घ्यायचा आहे. मग तो काय करतो, मांजर रूप धारण करतो. आता मांजर रूप का धारण केलं जातं, मांजरीच्या पावलाचा कधीही कुठे आवाज येत नाही. मांजरीने वरून उडी मारली तरी तिच्या पावलाचा आवाज येत नाही, अलगद ती पावलाचे चाललेले असते. म्हणून हे सारखा मांजरीच्या पावलासारखं मांजर रूप धारण करतात आणि हनुमंत काय करतात, लंकेमध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर सगळीकडं पाहतात, एवढी सुंदर ही लंका आहे माहिती आहे का, खूप सुंदर. रावणाची लंका आहे ती, सोन्याची लंका अशी म्हणतात. सोन्याच्या लंकाचा अर्थार्थी जरी अर्थ घेतला नसाल तर समृद्धी ज्या ठिकाणी आहे अशी ही लंका आहे. धन धान्य आहे, शांतता आहे, मोठमोठी तलाव आहेत, मोठमोठ्या बागा आहेत, सगळी जनता तिथली अतिशय सुखात आहे, समाधानात आहे. रावणाने सगळ्या लोकांना जनतेला काय केलेलं आहे, तर सुखात ठेवलेलं आहे. पूर्वी ही लंका कुबेराची होती, पण एवढी सुंदर समृद्ध लंका ही रावणाचा हा सावत्र भाऊ आहे कुबेर, तर त्या कुबेराला त्यांनी हाकलून देऊन ही तिथं स्वतःला ही लंका त्यांनी आपल्याला मिळवलेली आहे. आणि अशी ही झाडांनी वेलींनी सजलेली, निसर्ग संपन्न, सुसंपन्न आणि सुखी समाधानी लोकांची ही लंका. याच्यामध्ये आता हनुमंताने प्रवेश केला आहे. कसा केलाय, मांजर रूपात केला आहे. पुढे 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 जाता जाता त्याच्या लक्षात येतं की आता भव्य दिव्य राजवाडा दिसतो. आणि मग तो म्हणतो की हा राजवाडा नक्की कोणाचा असेल, तर हा रावणाचा राजवाडा असावा. मग आता ह्या राजवाड्यामध्ये आपल्याला पाहायचंय आणि सीतेचा काय करायचा आहे, शोध घ्यायचा आहे. कुठे आहे सीता? मग तो काय करतो, भला मोठा राजवाडा आहे, त्याच्या काय कमी बायका आहेत का रावणाच्या? किती सहस्राने त्याच्या बायका आहेत, प्रत्येकीला त्यांनी आपल्या महालात ठेवलेलं आहे. मग आता ह्या सगळ्या स्त्रियांना शोधायचंय आणि त्याच्यात सीता कोण आहे ही शोधायची आहे. आणि मग काय करतोय, हनुमंत प्रत्येक महालामध्ये जातोय आणि प्रत्येक महालामध्ये त्या स्त्रीकडे पाहतोय. तिच्या हृदयात तिथून धडधडीतून रामाचा आवाज येतोय का, ती रामाचा जप करतीये का, असं करत करत प्रत्येक कानात तिच्या श्वासातून राम दिसायला पाहिजेत. कानात तिच्या प्रत्येक ठिकाणी श्वास, नाकाला कान लावून पाहतोय की कुठं राम राम आवाज येतोय का. आणि हे करत 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 पुढे चाललाय. एक वेळ तर त्याला अशी शंका येते की मी या सगळ्या स्त्रियांचा सहवासात जातोय, माझं ब्रह्मचर्य त्या भ्रष्ट होणार नाही ना, अशी हा हनुमंताला शंका यायला लागतीये.
मग म्हणतात असं करत करत ते पुढे जातात आहेत. आणि पुढे जाता 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 पुढे काय लागतं आहे, तर तिथे एक भला मोठा महालामध्ये एक भलं मोठं धूड झोपलेलं दिसतंय. आणि ते दुसरं तिसरं कोण असतं, तर रावण असतो. आणि त्याच्या शेजारी मंदोदरी असते. ही मंदोदरी कशी असते, ही मंदोदरीला काय करते, रात्री स्वप्न पडतंय आणि भयानक स्वप्न पडतंय. आणि त्या स्वप्नामध्ये ती काय करते, खूप घाबरतीये आणि उठून बसती आहे. तर ही मंदोदरी कोण असते, तर ही मंदोदरी जी आहे ना, ही मयासूर राक्षस आणि हेमा राक्षस नावाची जी राक्षसी अप्सरा असते त्यांची ही मुलगी असते. अतिशय सुंदर, अतिशय स्वर्गातली अप्सरा जणू इतकी सुंदर अशी ही मंदोदरी असते. आणि हिचा समावेश ह्या पंच पतिव्रतेमध्ये केलेला आहे. जे आपल्या सांगितलेले आहे हे 5 पतिव्रता, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी, ह्या पंच पतिव्रता सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ह्या मंदोदरीचा उल्लेख केलेला आहे. अशी अतिशय पवित्र पतिव्रता म्हणून ही मंदोदरीचा उल्लेख केलेला आहे. आणि ही ह्या मायासूर राक्षस आणि हेमा नावाच्या अप्सरेंची मुलगी असते. एकदा हा जो रावण आहे ह्या मयासूर राजाच्या राज्यामध्ये जातो. आणि तिथे गेल्यानंतर पाहतो तर त्याच्या दृष्टीला हे मंदोदरी पडते. आणि इतकी सुंदर, इतकी रूपवती पाहिल्यानंतर त्याचा जीव काय होतो, तिच्यावर जडतो. हीच आपल्याला पत्नी म्हणून हवी आहे असा त्याने मनोमन ध्यास घेतलेला असतो. आणि त्यासाठी तो काय करतो, मयासूर राक्षसाला भेटायला जातो. आणि मयासूर राक्षसाला भेटायला गेल्यानंतर तिला काय सांगतो की मी सगळं आपलं गुणवर्णन करतो. काय सांगतो, मी ब्राह्मण कुळातला राक्षस आहे. म्हणजे माझे वडील हे विश्रामा ऋषी होते आणि माझी आई केसकी नावाची होती. विश्रामा हे महान मोठे थोर ऋषी होऊन गेले, त्यांचा मी पुत्र आहे. मी कसा आहे, खूप पराक्रमी आहे, मी योद्धा आहे, मी अतिशय बुद्धिमान आहे, माझे सगळे वेद पाठ आहेत. माझी संपूर्ण लंका ही कशी आहे, सोन्याची आहे. त्याचप्रमाणे मी मोठा शिवभक्त आहे. मी शिवाची आराधना केलेली आहे. शिवाला कित्येक वेळा मी प्रसन्न करून घेतलेला आहे. अशी सगळी कुबेराचा भाऊ आहे. म्हणजे आपल्या ज्या चांगल्या चांगल्या बाजू ज्या आहे तो हा काय करतो, रावण ह्या मयासुराला सांगतो. आणि मयासुराला मग वाटतं की इतका मोठा, इतका श्रेष्ठ असा जर पराक्रमी जर आपल्याला जावाई मिळत असेल तर काय हरकत आहे आपली मुलगी द्यायला. म्हणून तो अतिशय आनंदाने आपली मुलगी मंदोदरी हिचा रावणाशी काय करून देतो, विवाह करून देतो. पण आपण कसे वाईट आहोत, स्त्रीलोभी आहोत, अहंकारी आहोत, ह्या गोष्टी मात्र तिथे लपून ठेवल्या. म्हणजे लग्न करताना सुद्धा आपण पाहतो आजकाल अनेक गोष्टी फक्त काही खोट्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात आणि जे दुर्गुण आहेत किंवा वाईट गुण आहेत ते काय केले, लपवले जातात. मग अशी लग्न फार काय टिकत पण नाहीत. आणि अशा सगळ्या गोष्टीमुळे तिथं काय घडलेलं आहे, तिथे आता रावणाचं आणि मंदोदरीचं लग्न झालेलं आहे. आणि नंतर जेव्हा मंदोदरी रावणाची पत्नी म्हणून जेव्हा लंकेमध्ये येते, तिथे राहते, तेव्हा मग रावणाचे सगळे जे काही दुर्गुण आहेत ते तिला कळायला लागतात. पण म्हणून तिने पण आता काय केलेलं आहे, पती म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि अशी ही मंदोदरी हिला रात्री काय करतं, मोठं स्वप्न पडतं. आणि स्वप्न पडल्यानंतर ती अतिशय घाबरी गोबरी होऊन उठते. आणि ती काय करते, तर तिचं स्वप्न काय पडतं, ते तिचं मंगळसूत्र कोणीतरी ओढलंय आणि ते तुटलंय. तिच्या मनात ही सगळी भीती असतेच. आणि मग ती रावणाला संपरावपरी समजून सांगत असते की तू काय कर, की ह्या सीतेला तू सोडून दे, तू हे काही कृत्य करू नकोस. तू काय करतो, सीतेचं अपहरण करून
तू काय केलं, अधर्म केलेला आहे. एका विवाहित स्त्रीला तिच्या पतीच्या अपरोक्ष तिला पळून आणलेलं आहे आणि ते काय केलेलं आहे, तू त्याचा मोठा अधर्माचं कृत्य केलेलं आहे आणि अधर्माने कधीही जय मिळत नसतो आणि तू हे त्यांना सोडून दे. कारण हे जे आहे ते काय आहे तर अधर्माचं काम आहे आणि हे दोन तू समजतो हे साधे मानव नाही आहेत, हे दैवी शक्ती असलेले दोन मानव आहेत, त्यांच्या तू लाडी लागू नकोस असं ती त्याला समजून सांगते. पण रावण काय म्हणतो, त्याचं काही ऐकत नाही, कारण त्याचा अहंकार इतका असतो आणि माणसाचा अहंकार हेच काय असतं, विनाशाचं मुख्य कारण असतं. तो काय म्हणतो, मी तर एक सीतेचा उपभोग घेईल किंवा मरण पत्करेल इतकी त्याची आता तयारी झालेली असते. आणि तो म्हणतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आता सीतेला सोडणार नाही. असं म्हटल्यानंतर ती इतकी घाबरी घोबरी होऊन तिथं बसलेली असते आणि हनुमंत हे सगळं तिचं ऐकतो, पण आता ऐकून काही उपयोगच नाहीये. आणि मग परत तिथून तो बाहेर पडतो आणि परत सीतेचं काय करतोय, तो परत सीतेचा शोध घेत 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 तो अशोकवनापाशी येतो. अशा अशोकवनापाशी आल्यानंतर अशोकवनामध्ये सीतामाई तिथं अतिशय दुःखी कष्टी झालेली असते, बसलेली असते. तिच्या भोवती सगळ्या राक्षसणीचा काय असतो, वेढा असतो. तिला तिथून बाहेर पडता येत नसतं, पण सतत तिच्या मुखामध्ये काय असतं, रामाचं नाम असतं. आणि हे पाहिल्यानंतर हनुमंत तिथं आल्यानंतर त्यांना कळतं हीच ती कोण आहे, आपल्या रामाची पत्नी आहे. आणि पत्नी आहे म्हटल्यानंतर तो तिथं काय करतो, तिला मग तो काम परत देवाचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा जप म्हणायला तो सुरुवात करतो. आणि मग मात्र बंध जी सीता असते ती असं तिकडे पाहायला लागते की रामाचं नाव इथं कुठं कसं काय येतं, कोण रामाचं नाव घेतंय, रामाचं कसं काय ह्या इथं नेलं. ती आश्चर्य होते, कावरे बावरे होते आणि इकडे इकडे पाहते. त्याच वेळेस हनुमंत तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि दोन्ही हात जोडून तिच्याकडे लीन होऊन उभा राहतो. आणि मग ती त्याला विचारते, आपण कोण आहात. तेव्हा तो सांगतो की मी कोण आहे, रामाचा दास आहे, मी तुझा शोध घेण्यासाठी इथं आलेलो आहे. आता तिच्या मनात थोडी भीतीच असते, जरी रामाचं नाव घेतलं असेल तर खरंच आहे का रावणाची अजून एखादी चाल आहे म्हणून ती म्हणते, कशावरून म्हणे तू रामाचा दास आहे म्हणे, का म्हणून तू कसा काय इथं आलेला आहेस. तर ती म्हणते, मी ती सांगते रामरायांनी शोध घेण्यासाठी मला इथं पाठवलेलं आहे आणि तुझा शोध घेत घेत मी आलेला आहे. ती म्हणते, कशावरून. आणि मग म्हटल्यानंतर ते काय करतात, ती रामाची जी अंगठी आहे, ती रामाची जी मुद्रिका आहे ती सीतेला दाखवतात. आणि सीता ते पाहते आणि पाहिल्यानंतर तिचा काय होतो, इतक्या दिवस तिने भावनांचा जो बंध बांधून ठेवलेला असतो तो सुटतो आणि ती घळघळ घळघळ रडायला लागते. अश्रूंचा बांध फुटतो आणि ती खूप काय होते, भावना विवेश होते. आणि मग ती म्हणते की तिला खात्री पटते हे रामाकडून आलेले आहेत. आणि तिची ती अवस्था पाहिल्यानंतर म्हणतात, सीतामाई तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका, तुम्हाला जर वाटत असेल तर आता तुम्हाला मी रामाकडे घेऊन जातोय, बसा तुम्ही माझ्या खांद्यावरती, मी तुम्हाला रामाकडे नेतोय म्हणून. तेव्हा ती म्हणते, नाही नाही म्हणे, मी परपुरुषाच्या खांद्यावरती बसणार नाही, मी पतिव्रता आहे, मी रामाची पत्नी आहे, मी अशा प्रकारे तुमच्या खांद्यावर बसून येणार नाही. जर तुम्ही माझ्या एकटीची तुम्ही काय कराल, सुटका कराल, पण इथं अनेक स्त्रिया या इथं अशा आहेत, त्यांची सुटका कोण करणार आहे. तर त्यामुळे माझा आता खात्री पटली आहे की राम लवकरच येतील आणि माझी इथून सुटका करून नेतील. म्हणे तुम्ही रामाला पण निरोप द्या की तुम्ही लवकरात लवकर इथं या, ती कालावधी तिथे महिनाभरात जर तुम्ही इथं येऊन माझी सुटका करून घ्या
जर तुम्ही इथं आला नाही तर मी मात्र आता माझा प्राण त्याग करील. असं ती अगदी निर्वाणीची भाषा, निर्वाणीचे सल्ला किंवा निर्वाणीचा निरोप ही हनुमंताकडे देते रामाला देण्यासाठी. आणि मग परत हनुमंत म्हणतो, तुझ्याकडे एखादी काही वस्तू आहे की जी प्रत्यक्ष राम काय करतील, ओळखू शकतील. आणि मग ती स्वतःच्या हातामध्ये जी कांकणं असतात ती काढते, वज्रचूडे म्हणतात, ते काढते आणि त्या हनुमंताच्या हातामध्ये देते. आणि सीतेला मन आता खूप मनोमन आनंद झालेला असतो की आता माझी लवकरात लवकर सुटका होणार. रामाला आता, तिला रामाबद्दल अभिमान असतो, रामाबद्दल प्रेम असतं, तिच्या शौर्यावरती, त्याच्या पराक्रमावर तिचा विश्वास असतो. त्यामुळेच त्या विश्वासाच्या जोरावरच ती इतकी वर्ष रामाच्या इथे सुद्धा राहिलेली असते. तिला माहीत असतं कधू ना कधी रामराया इथे येणार आहेत आणि माझी सुटका करून नेणार आहेत. आणि अशा प्रकारे आता रामाचे आणि रामासाठी ते वज्रचूडे दिले जातात. आणि मग हनुमंत आता तिचा निरोप घेतो. आणि हनुमंत निरोप घेता घेता तो म्हणतो, इथपर्यंत तर आता आपण आलेलोच आहोत ना म्हणे, तर आता जरा लंका पण पाहूनच जाऊ ना. असं कसं लगेच आपण जायचं, हो की नाही. मग ते लंका पाहायची आहे म्हणून तो सगळीकडे फिरतो. आणि मग तो त्याच्या अंगात जी काही माकड आहे ना, तो ते जे काय आहे तो सगळ्या काय करतो, ह्या लंकेला आपली थोडीशी चुणक दाखवू, आपण कोण आहेत ते. आणि मग सगळं तो काय करतो, त्या वेली तोडायला लागतो, वृक्ष तोडायला लागतो, सगळी नासधूस करायला लागतो, इकडून इकडे उड्या मारायला लागतो, धुमाकूळ घालतो. आणि हा धुमाकूळ घातल्यानंतर ही गोष्ट रावणाच्या कानावर जाते. आणि तो म्हणतो, कोण म्हणे माकड आहे असा की सगळीकडे म्हणे काय करतोय, तो धुमाकूळ घालतोय. आणि मग इंद्रजित काय म्हणतो, थांबा म्हणे, मी त्याला पकडून आणतो म्हणे. आणि त्याला काय करतो, तो ब्रह्मास्त्राने त्या हनुमंताला बंदिस्त करतो, बांधून टाकतो. आणि बांधलेल्या अवस्थेमध्ये तो रावणापुढे उभं करतो. आणि मग रावण म्हणतो की मग रावणाला पण राग येतो, शूद्र माकड, आणि त्यांनी एवढं हे केलंय म्हणे. तो म्हणतो की कोण म्हणे, तुझं काय काम आहे म्हणे, कशासाठी आलाय तो. हनुमंत त्याला सांगतो की मी रामाचा दूत आहे, तो काही हे सांगत नाहीये. आणि तो सांगतो की राम आता इथपर्यंत आलेले आहेत, ते आता युद्ध करणार आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही युद्ध करायच्या आधी तुम्ही या सीतामाईला सोडून द्या. तुम्ही करताय ते खूप अधर्माचं काम करताय. एका पतिव्रता स्त्रीला तुम्ही बंदिस्त करून ठेवलेले आहे, तिच्या पतीपासून तुम्ही तिला हिरावलेलं आहे. आणि हे तुमचं अतिशय अधर्म आहे, वाईट कृत्य आहे, आणि त्यामुळे तुमचा नाश होणार आहे. असं म्हटल्यानंतर रावणाला प्रचंड राग येतो. तो म्हणतो, अरे तू एवढाच असा म्हणे माकड म्हणे, तू काय मला तत्वज्ञान शिकवतोयस, तू कोण मला असं लागून चाललेला आहेस म्हणे, सीतेला सोड म्हणे. अजिबात कदापिही मी सीतेला सोडणार नाहीये. आणि मी त्या रामाला घाबरत नाही म्हणे, तो शूद्र मानव माझा काय वाकड करणार आहे. असं सांगितल्यानंतर त्याचा काही होत नाही. आणि मग तो म्हणतो की म्हणे काय, ह्याला शिक्षा द्या म्हणतो. तो सांगतो ह्याला की ह्याला काय कर, बिभीषणाला सांगतो की याला मारून टाक म्हणे. बिभीषण म्हणतो, नाही, हे असं कोणतंही कृत्य करायचं नाहीये, कारण ह्या कृत्य हा दुसऱ्या राजाकडून आलेला दूत आहे म्हणे, दूताचा कधी वध करायचा नसतो. मग तो म्हणतो मला शिकवू नकोस. आणि मग तो सांगतो, इंद्रजितला सांगतो, मग काय कर म्हणे, ह्याचं शेपूट बांध आणि या शेपूट पेटून दे म्हणे याला. आणि आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की मग त्याचा शेपूट बांधायला लागतो. शेपूट वाढत जातं. त्याला सगळे वस्त्र आणले तरी कमी पडायला लागतात. आणि मग ते सांगतात, जा सीतेचं वस्त्र घेऊन या. त्यावेळेस तो एकदम जागृत होऊन ते सीतेचं म्हणल्यानंतर तो आपले शेपूट वाढवायचं थांबतो. आणि मग ते शेपूट काय करतो, ते पेटून देतात आणि त्याला सोडून देतात. त्यांना वाटतं हा जळून मरून जाईल, पण तसं होतं का, नाही. हवानार आहे तिथून उठतो आणि सगळीकडे ते जळतं शेपूट घेऊन फिरायला लागतो. झाडावर बसतो, वेलींवर बसतो, इमारतींवर बसतो, सगळीकडे पेटतो. आणि त्या जळत्यामुळे ती लंका हळूहळू जळायला लागते. फक्त तो जे सज्जन लोक आहेत आणि जी देवळं आहेत ते सोडून सगळीकडे फिरत असतो. जेव्हा सगळी लंका जळायला लागते
तेव्हा तो हसतो, पाहतो आणि नंतर मात्र ते समुद्रामध्ये ते शेपूट भिजवतो आणि म्हणतो, आता ही चांगली बातमी आता मी ताबडतोब कोणाला सांगणार आहे? रामाला सांगणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर तो काय करतोय? रामाकडे जायला निघतो आणि रामाकडे जाता जाता तो काय करतो? रामाला जाऊन भेटतो आणि अतिशय नम्र होतो रामापुढे आणि सांगतो की सीतामाईची भेट झाली आहे आणि तिने दिलेले जे काही वज्रचुडे आहेत, बांगड्या आहेत, ते रामाला दाखवतो, रामाला देतो. रामाला सुद्धा ते पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. त्यांनी सुद्धा, आपण माहिती आहे त्याला विरह किती झालेला असतो, तो सुद्धा रडलेला आहे. इतके दिवस त्याने ते भावनांनी बांधून ठेवलेलं असलेलं त्याचं जे सगळं दुःख ते सगळं बाहेर पडतो. त्याच्याही डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात आणि तो म्हणतो की आता सीता कुठे आहे कळलेली आहे. नंतर तो खूप हे होतो. पण हनुमंत इतका नम्र असतो. पहा आपल्याकडे केवढी एक अशी, आपण एवढंच असं काम केलं तर आपण किती बढाया मारतो. मी आमचं केलंय, मी तसं केलंय, मी आमका पराक्रम केलाय, मी ह्याला भेटलो, मी त्याला भेटलो. पण यातल्या कुठलीही गोष्ट हनुमंत रामाला सांगत नाही. कुठल्याही प्रकारची प्रौढी स्वतःची मिरवत नाही. अतिशय लीनपणे ह्या सगळ्या गोष्टी, फक्त झालेल्या घटना ह्या हनुमंत हा रामाला सांगतो आणि अतिशय नम्रतेने सांगतो. आता ते म्हणतात ही गोष्ट कळाली म्हणे, आता आपल्याला सीता कुठे आहे. सीतेला कळालंय की रामराय आता इथपर्यंत येऊन ठेवलेत आता. पण हे सगळं घडत असताना हा हनुमंताला एक शक्ती होती म्हणून तो काय केलेला आहे? तो समुद्र पार करून गेलेला आहे. आता युद्ध करायचंय. युद्ध करताना एवढी वानरसेना तिथे घेऊन जायची आहे, तर वानरसेना आपण नेणारच कशी ना. तर मग काय करायचंय? तर त्याच्यासाठी म्हणे आता इथं पूल बांधणं गरजेचं आहे, सेतू बांधणं गरजेचं आहे. मग हा सेतू कोण बांधणार? तर तिथे कोण आहे? नल नावाचा, त्या वानरसेनेमध्ये नल नावाचा एक वानर असतो. तो इंजिनियर असतो, स्थापत्यकार असतो आणि तो त्याला काय करतो? त्याला ह्या सगळ्या गोष्टीची काय असते? जाण असते, माहिती असते. आणि मग त्याला सगळं ज्ञान असतो. तो म्हणतो काही हरकत नाही. मग तो सगळीकडे काय करतो? आधी सगळं त्याचं निरीक्षण करतो. कुठं पूल बांधता येईल, काय करता येईल, कुठे जमीन थोडीशी उथळ आहे, कुठे अंतर कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा पाहायला पाहिजे ना. कारण घेतला पूल बांधला असं नाही होत. नाही, सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार करावा लागतो. आपण हे घर बांधताना सगळ्या गोष्टीचा विचार करून घर बांधलं जातं. त्याचप्रमाणे तो पूल बांधायचा आहे. तो पूल बांधायला सुरुवात केली जाते. आता हे सगळं करत असताना, हे जर करताना आपल्याला काय करायचं असतं? तर आधी आपण भूमिपूजन करतो. आपले जे देव आहे, देवता आहेत, त्यांना बोलावतो, त्यांचं अधिष्ठान करतो आणि ते अधिष्ठान मांडल्यानंतर काय करतो? त्याची पूजा करून कोणत्याही कार्याला सुरुवात करायची आहे. आता हे पूल बांधायचं सगळं ठरलंय आणि आता त्याची पूजा करायची आहे. आणि मग पूजा करायची आहे. त्यांनी काय केलंय? प्रत्यक्ष महादेवाला त्यांनी आवाहन केले आहे. रामाचे गुरु कोण आहेत? तर प्रभू देवादिदेव महादेव आहे, शंकर आहेत, आणि त्यांना आवाहन करायचंय. मग त्याच्यासाठी छान त्यांनी एक लिंग तयार केलंय आणि त्याची आता पूजा करायची आहे. पण ही पूजा करायला ब्राह्मण हवा आहे ना हो. आता हा ब्राह्मण मिळणार कुठे? हा इकडे एवढा भला मोठा समुद्र आहे आणि एकीकडे भलं मोठं अरण्य आहे. या अरण्यात इथं ब्राह्मण मिळणार कोण? तेव्हा त्यांना तिथे जे असतात ते म्हणतात एक ब्राह्मण आहे म्हणे, तो म्हणजे रावण. रावण हा ब्राह्मण आहे. त्यांनी सगळं, त्याला वेद संपन्न ब्राह्मण आहे. आपण पाहिलंय. आपण त्याला जर पूजेला बोलवलं तर म्हणतो म्हणे कसं काय बोलवणार म्हणे, पण आपण त्याला पूजेला ना, तो कसं काय येईल पूजेला? म्हणे कोणताही ब्राह्मण हा पौरोहित्य करण्यास नकार देऊ शकत नाही. त्यामुळे तो अवश्य इथे येईल. आणि मग परत रावणाकडे निरोप दिला जातो की तिथं 2 अतिथी आलेले आहेत आणि त्यांना अधिष्ठान मांडायचं आहे, त्यांना शंकराला आवाहन करायचं आहे, त्याच्या पूजेसाठी तुम्ही या. आता त्या रावण काय एवढा बुद्धिमान असतो, त्याला काही माहिती नाही का कोण आहे, कशासाठी आले, काय आले, हनुमंताने एवढा धुमाकूळ घातलाय.
तर ते विचारतात कोण आहे म्हणे. ते तर 2 विप्र आहेत, ब्राह्मण आहेत, 2 जण क्षत्रिय आहेत आणि त्यांना तिथं पूजा करायची. मग रावण म्हणतो की म्हणे तो नाकारूच शकत नाही, तो पौरात असतो. तो म्हणतो ठीक आहे येईल म्हणे मी, पण येणारा म्हणे तर मग म्हणे कसं काय, मग त्याची साधन सामुग्री, आता हे इथून साधन सामुग्री काय आणणार ना, पूजेचं साहित्य इथं सगळं कोणीच ना, काही शिल्लक नाहीये. तर म्हणतो काही काळजी करू नका, मी सगळी साधन सामुग्री घेऊन येतो. मुहूर्त, मग तो सगळे त्याच्या अधीन सगळे ग्रह रावणाच्या अधीन आहेत, तो सगळे ग्रह इकडे इकडे मांडतो आणि मांडल्यानंतर तो म्हणतो की आता उद्या सकाळी 5:30च मुहूर्त आहे, तेव्हाच या ब्रह्म मुहूर्तावरती ही पूजा करायला पाहिजे. मग तो म्हणतो की म्हणे तुम्ही तुमच्या रामाला सांगा, सगळं हे रामाला सांगा की म्हणे सुचिरभूत होऊन पूजेसाठी तयार व्हा, मी बरोबर 5:30 वाजता तिथं हजर राहतोय म्हणे, सगळी सामुग्री घेऊन येतोय. आता राम हा विवाहित आहे, विवाहित पुरुषांनी आपल्या पत्नी सुद्धा ती पूजा करायची असते. मग कसं काय, ते पत्नी तर रावणाच्या ताब्यात आहे. मग हा रावण इंद्रजितला सांगतो की सीतामाईला सांग की उद्या सकाळी पहाटे 5:30 वाजता तू सुचिरभूत होऊन तू तयार राहा, तुला रामाकडे पूजा करण्यासाठी जायचं आहे, पण तेवढ्याच पुरतं जायचंय हेही तिला सांग. आणि असं म्हटल्यानंतर ते काय करतात, ते सगळे पूजेचं सामुग्री घेतात, पूजा सगळी तयारी घेतात. तिकडे रथामध्ये कोणाला बसवतात, सीतामाईला बसवतात आणि इंद्रजित तो रथ घेऊन त्या रामराज जिथं थांबलेले आहेत त्या ठिकाणी येतात. आणि इकडं रावण पण तिथे येतो आणि सगळं साहित्य तिथं तयारी सामुग्री मांडलेली असते. आणि तो शंकराची, तो शंकर हे रावणाचे पण आराध्य दैवत आहेत, रामाचे गुरु आहेत. त्यामुळे अतिशय भावपूर्ण भक्तिपूर्ण वातावरणामध्ये महादेवाचं अधिष्ठान तिथं मांडलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. आणि त्यांना सांगितलं जातं ज्या कार्यासाठी मी हे सगळं काही करतो आहे ते कार्य माझं काय होऊ दे, सुफल होऊ दे, अशी त्यांना विनंती केली जाते. आणि अशा प्रकारे सगळी पूजा झाल्यानंतर परत रावण आपल्या आपल्या घराकडे नेतो आणि मग सीतामाईला सुद्धा परत घेऊन जातो. याच्यामध्ये रावणाची थोरवी पण आहे बरं का. एकला शत्रुपक्षाला विजय मिळावा म्हणून त्यासाठी आपण पूजा करायला जाणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. त्याची विजयाची कामना चिंतायची आहे. कारण का, तर रावणाचा स्वतःच्या पराक्रमावर, स्वतःच्या बाहूवरती पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळे त्यांनी ही सगळी पूजा पाठ त्यांनी केलेलं आहे. आणि असे सगळी पूजा केल्यानंतर आता नल काय करतोय, सगळा सेतू बांधायला सुरुवात करतोय. मग हा सेतू कसा बांधताय, तर किती त्यांना हात लागणार आहेत. मग सगळी वानर सेना काय करतेय, त्याच्यासाठी मदत करतेय. प्रत्येक जण झाडं घेतात, झुडपं घेतात, ते तरंगणाऱ्या वस्तू त्याच्यात टाकतात, मग दगड, अशा प्रकारे तो फ्लोटिंग असा समुद्रात सेतू बांधणं इतकी सोपी एक गोष्ट आहे का. आणि अशा प्रकारे सगळे मिळून त्यालासाठी मदत करतात. अगदी छोटे छोटे वानर सेना सुद्धा, अगदी आपली छोटीशी खारुताई सुद्धा आपला छोटासा वाटा उचलून आपल्या चोचीने हातात, दोन्ही हातात धरून त्याच्यामध्ये समुद्रामध्ये दगडाचा टाकते. आणि अशा प्रकारे तो सेतू बांधून पूर्ण तयार झालेला आहे. आणि आता सेतू बांधून झाल्यानंतर, पूर्णत्वात झाल्यानंतर आता मात्र रामराया म्हणतात की आता आपल्याला लंकेमध्ये युद्धासाठी जायचं आहे. आणि युद्धासाठी म्हणून जाताना मग ते तिकडे निघतात. आणि जाता 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 काय करतात, ते सगळी वानर सेना घेऊन जातात. ते सांगतात जे आधी बलाढ्य लोक आहेत ते आधी पुढे जा, त्याच्यानंतर जे दुबळे आहेत, अशक्त आहेत, कमकुवत आहेत, त्या लोकांनी त्याच्या पाठीमागे जा. एकमेकाला रक्षण करत धरून एकमेकाला सांभाळत तुम्ही पुढे पुढे जायचंय. आणि राम लक्ष्मण त्याच्यानंतर मागे मागे सगळ्या सेनेला घेऊन पुढे लंकेमध्ये प्रवेश करतात. आणि लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे लंकेमध्ये येतात. आणि आल्यानंतर काय करतात, एका वरच्या तिथं उंच टेकडी असते, त्या टेकडीवर जातात. आणि त्या टेकडीवर उभं राहून संपूर्णच काय करतात, लंका न्याहाळतात. ज्याचं आपल्याला युद्ध करायचं आहे, जी युद्धभूमीच आता त्याला निवडायची आहे, कुठून युद्ध करणं योग्य आहे, कुठून आपल्याला सहज सुलभ होणार आहे, ते आता सगळं त्याला निवडायचं आहे.
त्यासाठी त्या भूमीचं अवलोकन करणं, त्या भूमीचं निरीक्षण करणं हे गरजेचं असतं. त्याप्रमाणे रामराया काय करतात, सगळ्या प्रकारे तिथं निरीक्षण करतात आणि आता कुठं युद्धभूमी करायची आहे ते ठरतात. आता काय होतं इकडे आता रावण लंकेमध्ये सैन्य आले आहे, पण नेहमीच युद्ध हे काही चांगलं नसतं. युद्ध नेहमी विनाशाकडे जात असतं. त्यामुळे युद्ध जितकं टाळता येईल तितकं चांगलं. यासाठी राम काय म्हणतात, आपण एकदा शिष्टाई करून पाहू, रामाची एकदा बोलणी करून पाहू. रामाने जर त्याच्यामध्ये तयार झाला तर अतिउत्तम आहे ना. म्हणून ते काय करतात, आता ह्या रामाकडे शिष्टाईसाठी त्या अंगदाची निवड करतात. आता हा अंगद कोण, तर जो वाली आहे, वालीचा पुत्र हा अंगद. वाली किती पराक्रमी असतो तसाच हा अंगद एक पराक्रमी असतो, पण त्याच्यामध्ये चातुर्य असतं. काय असतं, संभाषण चातुर्य असतं. त्यामुळे ते बरोबर वालीचा निरोप वालीला सांगतात आणि शिष्टाईसाठी ते काय करतात, ते रावणाच्या दरबारात पाठवतात आणि त्याला सांगतात की युद्ध जितकं टाळता, आम्ही काही युद्ध करण्यासाठी इथे आलेलो नाही आहे, आम्ही फक्त आमच्या सीतेला परत नेण्यासाठी आलेलो आहे. तू आमची सीता आम्हाला परत देऊन टाक, आम्हाला युद्धामध्ये काहीही सारस्य नाही. अशा पद्धतीचं तू तिथे जाऊन काय कर, त्यांना सांग. असं म्हटल्यानंतर अंगद तयार होतो आणि मग तो अंगद पुढे जातो आणि अंगद रावणाच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहतो. आणि रावणाच्या दरबारात उभा राहिल्यानंतर तो म्हणतो की रावणाला म्हणतो की नमस्कार करतो आणि मग म्हणतो, तो विचारतो आपण कोण आहात. रावण विचारतो आपण कोण आहात. त्यावर प्रतिप्रश्न करतो की तुम्ही कोण आहात, अंगद प्रश्न विचारतो. असं विचारल्यानंतर रावणाला खूप राग येतो. तो म्हणतो मी एवढा ब्रह्मांडाचा नायक आहे, त्रिलोकात माझी कीर्ती आहे आणि मला प्रश्न विचारतो तू कोण आहे म्हणून. ते म्हणतात मी मी रावण आहे असं सांगतो. तो म्हणतो रावण, कोण रावण म्हणे. ते म्हणतात कोण रावण असं म्हटल्यानंतर अजून कोण आता काय, तो रावणाचा संताप होतो. तुला माहिती नाही कोण रावण आहे ते म्हणे. तो हो मला 3 रावण माहिती आहेत म्हणे. अंगद म्हणतो मला 3 रावण माहिती आहेत. एक रावण जो माहिती आहे की जो सहस्रार्धन राजाने त्याचा पराभव केलेला आहे, असा हा तो रावण माहिती आहे. रावण असा चटपटतो. आपल्या पराभवाच्या कोणी आपल्याला आठवणी करून दिल्या की माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. तो रावण मला माहिती आहे. दुसरा रावण मला माहिती आहे, बलीने ज्याला हरवलेला आहे तो रावण मला माहिती आहे. असं म्हटल्यानंतर तो अजूनही काय करतो, म्हणतो आणि तिसरा रावण जो आहे तो माझे वडील वाली यांनी ज्याचा पराभव केलेला आहे तो रावण मला माहित आहे. असं म्हटल्यानंतर रावण म्हणतो की मग तू कोण आहेस. मग तो म्हणतो मी आत्ताच सांगितलं ना, वाली पुत्र मी अंगद आहे. तो म्हणतो वाली पुत्र अंगद, मग वाली कुठे. मग वालीचं काय झालंय. तर म्हणतो की रामाने वालीचा काय केलेला आहे, वध केलेला आहे. जेव्हा रावणाचा आणि वालीचं युद्ध होतं तेव्हा रावणाचा जेव्हा पराभव होतो तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा समझोता झालेला असतो की माझा तू काय करायचं. त्यांनी रावणाने काही सैन्य त्याच्यापाशी देऊन ठेवलेलं असतं की माझ्याकडे जर कोणी येणार असेल तर तू मला मदत कर, तुझ्यावर काही संकट आलं तर मी तुला मदत करीन. आणि अशाच वालीचा काय केलेला आहे, वध केलेला आहे. त्यामुळेच त्याला आश्चर्य वाटत असतं की राम हा वालीला ओलांडून इथपर्यंत कसा काय आलेला आहे, याचे आश्चर्य रावणाला वाटत असतं. आणि तो म्हणतो की मी तो रावण आहे ज्याने मी जो अंगद आहे, मी वालीचा पुत्र आहे ज्याने रावणाचा वध केलेला आहे आणि त्या रावणाचं चित्र माझ्या पाळण्यावर लावलेलं आहे. त्याला असा गरागरा फिरत होता आणि तो खेळणं पाहून मी मोठा झालेलो आहे, असा मी वालीपुत्र आहे. म्हणजे माणसाचं खच्चीकरण कसं असतं ते युद्धाच्या सुरुवातीलाच रावणाचं काही अंशी खच्चीकरण हे अंगदाने केलेलं आहे. आणि तो सांगतो तू करतोय ते अधर्माचं काम करतोय.
सीता ही अति पवित्र आहे, पतिव्रता आहे, ती रामाची पत्नी आहे, तू तिला सोडून दे, त्यातच तुझं भलं आहे. तेव्हा रावण म्हणतो, हे कदापिही शक्य नाही, मी काहीही झालं तरी मी सीतेला परत सोडणार नाही. आणि ही जी काय आहे तर आपण बोलणं शिष्टाई आहे ती निष्फळ होते आणि आता मात्र युद्धाला सुरुवात होणार असते. आणि त्याच्यासाठी आता परत ही शिष्टाई निष्फळ झाल्यामुळे अंगद काय असतो तो परत रामाकडे येतो आणि आता युद्धाला तयारी करायसाठी सांगत असतो. आणि अशा प्रकारे ही रामकथा ह्या युद्धापर्यंत येऊन थांबलेली आहे. तर आपण आता इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण युद्धकथा ऐकणार आहोत आणि मग सीतेची सुटका म्हणून पुढच्या ज्या काही कथा आहेत त्या आपण ऐकणार आहोत. तर माझी ही सांगते ही रामकथा आता जवळजवळ शेवटापर्यंत आलेली आहे. पुढचा भाग हा शेवटचा भाग असेल. तुम्ही इथपर्यंत माझी रामकथा ऐकता त्याबद्दल मला खरंच खूप छान वाटतंय. तुम्हाला ही माझी रामकथा जर ऐकत आवडत असेल तर तुम्ही नक्कीच इतरांना पण पाठवा. तुमच्या कमेंट्स द्या, लाईक करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. धन्यवाद.